शहरावरा धावतात मग त्यांना कळेल। आणि या क्षणाची महत्त्वाची अपडेट, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या सुनावणीमध्ये आज नेमका काय युक्तिवाद होतो याकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला होता आणि कशा प्रकारे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय असेल, या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा या आठवड्यामध्ये सुनावणीला सुरुवात होणार होती। त्यानुसार आज इलेक्शन कमिशनच्या सुनावणीवर युक्तिवाद होतो आहे असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह यांची सुनावणी आता पुढे सुरू राहते। तर इलेक्शन कमिशनच्या भूमिकेवर आज युक्तिवाद सुरू राहील असं सिब्बल यांनी म्हटल्याचं कळतं आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय होता। निवडणूक आयोगाने ट्रिपल टेस्ट ज्या आधारे केली जाते त्यामध्ये सुरुवातीला पक्षाची घटना, त्यानंतर पक्षाची रचना आणि त्यानंतर संसदीय बलाबल या 3 निकषांच्या आधारे निर्णय देणं अपेक्षित असतं। जर पहिले 2 निकष लावता येत नसतील तरच तिसरा निकष लावला जातो आणि तोच निकष लावून हा निर्णय घेतला होता, ज्यानुसार हा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेलेला होता आणि चिन्ह देखील एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय इलेक्शन कमिशनने घेतलेला होता। मात्र हे पहिले 2 निकष का लावले नाहीत हे लावणं शक्य होतं असं युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। त्यासाठी ते शिवसेनेच्या घटनेचा देखील उल्लेख करतायत। ही घटना नव्हती किंवा या घटनेच्या वैधतेवर शिंदेंनी देखील संशय घेतलेला नाहीये, फक्त ती निवडणूक आयोगाला सबमिट झाली नव्हती असं कारण समोर आलं होतं। सोमेश कोलके सध्या आपल्या सोबत आहे। सोमेश, आज पुन्हा एकदा या युक्तिवादाला सुरुवात होती आहे। कपिल सिब्बल आजही युक्तिवाद सुरू पुढे ठेवतील असं कळतंय। काय नेमका आज युक्तिवाद समोर येऊ शकतो, काय नेमकं कळतंय या क्षणी? अमोल, निश्चितच या प्रकरणाला खरं तर 1 तास उशिरा सुरुवात झालेली आहे, कारण 2 वाजता यावर नियोजित सुनावणी होणं अपेक्षित होतं। परंतु ज्यावेळी हे प्रकरण पुकारण्यात आलं त्यावेळी नेमकं कपिल सिब्बल हे अन्य कोर्टात व्यस्त होते। आता कपिल सिब्बल आल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे कोर्टाची व्यस्त असल्यामुळे। आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के देखील आहेत। आज कपिल सिब्बलांनी आता कोर्टामध्ये माफी मागितलेली आहे, तुम्ही कसं पाहताय? हे बघा, हा त्यांचा विषय आहे, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की यापूर्वीसुद्धा न्यायमूर्तींनी ही गोष्ट लक्षात आणून दिली होती की विलंब लावायचा, अनुपस्थित राहायचं आणि मग वेळ लागला की पुन्हा एकदा बाहेरून कोर्टाच्या विरोधात बोलायचं, निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलायचं, शिव्याशाप द्यायचे। हा नेहमीचा ठरलेला विषय आहे, सगळं मॅनेजमेंट आहे आणि लोकांसमोर अश्रू ढाळण्याकरता विषय लागतात आणि तो विषय निर्माण करण्याकरता, परिस्थिती निर्माण करण्याकरता हे सगळे उद्योग सुरू असतात। पण आता प्रकरणाची अजून सुनावणी सुरू आहे, अजून तुमची बाजू मांडायची बाकी आहे कोर्टापुढे। पण त्यापूर्वीच अशा प्रकारे उद्धव ठाकरेंच्या नेत्यांचा दावा आहे की जसं काही कोर्टाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला, तुम्ही कसं पाहता? बघा, आमचे वकील सुद्धा युक्तिवाद करतील, आमची बाजू मांडतील, परंतु एक सहानुभूती घेण्याकरता जसे न्यायमूर्तींनी यांच्या कानातच जाऊन केसचा निर्णय सांगितलेला अशा पद्धतीमध्ये कपिल सिब्बल जे वॉच कोर्टात करत होते ते बाहेर हे जसे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनीच त्यांना सांगितलंय अशा पद्धतीने वातावरण तयार करून जे उरलेले सैनिक आहेत, जे काही कार्यकर्ते आहेत ते थांबवण्याचा प्रयत्न करत होते। रडण्यासाठी विषय लागतात, त्यातले हे काही विषय आहेत। नाही, गेल्या वेळी सुद्धा जेव्हा सर्वात पहिल्यांदा या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावेळी असं म्हणण्यात आलं ठाकरेंच्या वकिलांना की इथे वेळ मागितला जातो आणि बाहेर जाऊन कोर्ट सुनावणी घेत नाही असं बोललं जातं। हां, ही सत्य परिस्थिती। आजचं सुद्धा उदाहरण पहा ना तुम्ही की 1 तास लेट त्यांचे वकील उभे राहतात आणि आणखी पुन्हा आठवड्याने पुन्हा जर तारीख मिळाली 1 तास कोर्टाचा त्यांनी फुकट घालवला, जर पुढची डेट ढकलली का कोर्टामध्ये काय फक्त एकच निर्णय नाही आहे ना, कोर्टासमोर हजारो केसेस आहेत, पेंडिंग केसेस आहेत, त्याच्यावरती सुद्धा त्यांना काम करायचं आहे। परंतु स्वतः विलंब लावायचा आणि कोर्टाला दोष द्यायचा हा त्यांचा उद्योग आहे। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश मस्के होते। तुम्हाला काय वाटतं, तुमचे वकील आता बाजू मांडल्यानंतर फायनली निर्णय कुणाच्या बाजूने येऊ शकेल? निर्णय लोकशाहीमध्ये ज्याच्या मागे जनाधार आहे त्यालाच या लोकशाहीमध्ये मान्यता आहे आणि जनाधार आमच्या सोबत आहे,
त्यामुळे निर्णय आमच्या बाजूनी लागेल, त्यात काही शंकाच नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलेलं आहे. जेव्हा समोरासमोर आम्ही लढलो त्यावेळी कोणाच्या बाजूनी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. पक्ष काय असतो, या सगळ्यांचा मिळून पक्ष बनतो आणि सर्व लोक मेजॉरिटी आमच्यासोबत आहेत, त्यामुळे पक्ष आमचाच आहे. आपण पाहू शकतो की शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आपल्या सोबत होते, ते देखील आता सुनावणीसाठी आलेले आहेत. आणि यावेळी आपण पाहतोय की शिंदेंच्या विरोधामधले ठाकरे आणि शिंदे असं जो प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे, या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूनी आता पूर्वी ठाकरेंचे खासदार हे नेहमी कोर्टामध्ये यायचे सुनावणी ऐकायला, यावेळी शिंदेंचे खासदार देखील गेल्या सुनावणीपासून इथे उपस्थित आहेत. राहुल शेवाळे पूर्वीपासून इथे येत होते, इलेक्शन कमिशन समोरची सुनावणी असेल किंवा सुप्रीम कोर्टातील असेल. आता आपण म्हणतोय की पुन्हा एकदा कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत ठाकरेंच्या बाजूनी. त्यांचं म्हणणं आहे की मी आता डेट्स ऑफ इव्हेंट्सवरती युक्तिवाद करतोय. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जो युक्तिवाद केला होता तो सुरुवातीला इलेक्शन कमिशनचा जो निकाल होता तो का लावला जाऊ नये, कारण डिस्क्वालिफिकेशन पेंडिंग आहे असं ते म्हणत होते. आणि याच मुद्द्यावर यापूर्वी सुद्धा इलेक्शन कमिशन समोरच्या प्रोसिडिंग्स थांबवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी अर्ज केला होता. त्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक इंट्रीम अर्ज करण्यात आला होता, ज्यावेळी इलेक्शन कमिशन समोरच्या या प्रोसिडिंग्स प्रक्रिया, पक्षचिन्ह कुणाचं हे ठरवण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया आणि सुनावणी थांबवण्याचे मागणी करण्यात आलेली होती. परंतु ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आणि त्यानंतर इलेक्शन कमिशननी ही सुनावणी घेत त्यावरती आता निर्णय केलेला आहे की नेमका पक्षचिन्ह कुणाचं आहे. पण त्यासोबतच आता आपण पाहतोय की कपिल सिब्बल हे पुन्हा त्या विषयावरती आर्ग्यू करतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये लेजिस्लेटिव्ह पार्टी कुणाच्या सोबत होती. त्यापूर्वी त्यांनी निर्णय घ्यायला हवा होता की पार्टी ऑर्गनायझेशन, त्याशिवाय पार्टीचं संविधान, घटना यानुसार पक्ष कोणासोबत होता. अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून केला जातोय. आणि आता कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरेंच्या बाजूने अजून किती वेळ बाजू मांडणार, कारण जवळपास 3 दिवस झाले, आज तिसरा दिवस आहे कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा. सुरुवातीला न्यायालयाने हे देखील म्हटलं होतं की आम्ही पहिल्यांदा तुम्हाला हे विचारतोय की किती कालावधीपर्यंत तुम्ही युक्तिवाद केलेला आहे, कधीपर्यंतचा केलेला आहे आणि काय काय मुद्दे आता बाकी आहेत. तर त्यावरती कपिल सिब्बलांना जितका वेळ हवा युक्तिवादासाठी उद्धव ठाकरेंच्या, तितका वेळ त्यांना देण्याच्या मानसिकतेत सध्या न्यायालय दिसतंय. आणि ते आता म्हणतायत की आम्ही पहिल्यांदा इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर संदर्भामध्ये आता आम्ही युक्तिवाद करू. आणि त्यानुसार कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे की जी 2023चा आदेश होता निवडणूक आयोगाचा, म्हणजे ज्या आदेशामार्फत शिवसेना हे पक्ष आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंना देण्यात आलेल्या होत्या, त्या आदेशाला आता विरोध करण्याचं, त्या आदेशाच्या विरोधामध्ये युक्तिवाद करायचं काम कपिल सिब्बल करतायत. आणि त्याशिवाय आता कपिल सिब्बल म्हणतात की या संपूर्ण प्रकरणामध्ये ऑर्गनायझेशन जे स्ट्रक्चर आहे तो विषय जरी तुम्ही धरून राहिलात तरी सुद्धा ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरच्या आधारे जर विचार करायचा असेल तर हे संपूर्ण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे उद्धव ठाकरेंच्या सोबत होतं असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. त्यामुळे कपिल सिब्बल म्हणतात की आता एकूण किती लेजिस्लेटर कोणासोबत आहेत या व्यतिरिक्त तुम्ही पक्षाची घटना आणि त्या घटनेनुसार पक्ष संघटना कोणाकडे आहे याचा विचार करायला हवा होता. अशा स्वरूपाचा युक्तिवाद हा सध्या कपिल सिब्बलांकडून केला जातोय. आणि त्याशिवाय ते म्हणतात की ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरमध्ये, म्हणजे ज्या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरनी उद्धव ठाकरेंना निवडलं होतं त्याच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरनी, त्याच पक्ष संघटनेतल्या रचनेनी एकनाथ शिंदेंना देखील निवडलं असं सध्या कपिल सिब्बल हे म्हणतात. त्याशिवाय ते म्हणतात की इलेक्शन कमिशन असं म्हणतात की शिवसेनेमध्ये दोन प्रकारच्या स्प्लिट झालेला आहे किंवा 2 गट वेगवेगळे तयार झालेत असं सध्या कपिल सिब्बल म्हणतायत. असं इलेक्शन कमिशननी म्हटलं होतं, हे कोर्टाच्या निदर्शनास आणून देतात. पण त्याचवेळी सिब्बलांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा पॉलिटिकल पक्षामध्ये स्प्लिट झालेली नव्हती. मग त्या आधारे इलेक्शन कमिशननी परस्पर असं कसं काय ठरवलं की 2 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत. त्याशिवाय त्यांनी हे देखील म्हटलं की जे कम्युनिकेशन आहे 21 जूनचं या संपूर्ण विधिमंडळ पक्षाकडून झालेलं, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमिशननी हे एव्हिडन्स म्हणून ट्रीट केलं की याचा अर्थ
दोन गट हे शिवसेनेमध्ये पडलेले आहेत. 21 जूनचं कम्युनिकेशन आपल्याला सर्वांना माहिती आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे निघून गेले होते पहिल्यांदा गुजरातला आणि त्यानंतर आसामला, तर त्यावेळी ती 20 जूनच्या रात्री हे सगळी घडामोड घडलेली होती आणि त्यावेळेस 21 जूनला जो पत्रव्यवहार करण्यात आला त्या पत्रव्यवहाराच्या आधारे हे स्पष्ट दिसतंय असं इलेक्शन कमिशननी म्हटलं, असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. आणि त्यानंतर त्यांनी म्हटलं की 25 जूनला कमिशन हे अनिल देसाईंकडून आलेल्या पत्रावर अवलंबून राहून कमिशननी काही निर्णय केलेले आहेत. तर त्यावर त्यांनी असं म्हणणं आहे की 1 जुलैला ज्यावेळी एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांनी काही पक्षविरोधी कारवाया केल्या आणि त्यावेळी आम्ही त्यांच्या पक्षाचं सदस्यत्व हे एक प्रकारे आपोआप केलं होतं. व्हॉलंटरीली गिव्हिंग अप मेंबरशिप हा जो शब्द आहे भारतीय संविधानाच्या शेड्यूल 10 मध्ये की ज्यामध्ये प्राथमिक सदस्यत्वाचा स्वतःहून राजीनामा देणं असं जे म्हटलं जातं, त्यानुसार यांनी स्वतःहून आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षविरोधी कारवाया करून, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी विलासराव देशमुखांच्या सरकारच्या विरोधामध्ये काही काँग्रेस आमदारांनी पत्रव्यवहार केला होता विधानसभा अध्यक्षांसोबत आणि त्या पत्रव्यवहाराच्या आधारावर तेव्हा असा अर्थ काढण्यात आला होता की यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे पक्षाच्या आणि त्यानंतर ते सर्व आमदार हे डिस्क्वालिफाय करण्यात आले होते, अपात्र करण्यात आले होते. त्यावेळी जी टर्म वापरण्यात आलेली होती कायदेशीर ती अशी होती की कोणीही स्वेच्छेने प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणं, तर त्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन असं करण्यात आलेलं आहे की राजीनामा म्हणजे प्रत्यक्ष राजीनामा पत्रच लिहिलेलं असलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाहीये किंवा असं अपेक्षित नाहीये. तर कोणत्याही स्वरूपाची अशी ऍक्टिव्हिटी किंवा कुठल्याही स्वरूपाची अशी भूमिका, असा कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार की ज्यातून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा स्वतःहून दिलेला आहे असा अर्थ काढला जाऊ शकतो. तर त्या आधारे एखाद्या आमदाराला अपात्र करता येतं किंवा त्याला पक्षातून काढून टाकलेलं आहे असं गृहीत धरता येतं. हा युक्तिवाद सध्या कपिल सिब्बल करतायत की ज्यावेळी उदय सामंत त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनी या पक्षविरोधी कारवाया केल्या होत्या. त्याशिवाय आता परत ते म्हणतायत की जर आपण विचार करायचा असेल तर कमिशन म्हणजेच आयोगाला त्याच वेळी ज्युरिस्डिक्शन मिळतं ज्यावेळी कुठला तरी पक्षामध्ये वाद असेल. परंतु या बाबतीत म्हणजे स्पेसिफिकली त्यांचं म्हणणं आहे ठाकरे विरुद्ध शिंदे सुरू असलेल्या सध्याच्या वादामध्ये इलेक्शन कमिशननी चुकीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला की कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये वाद आहे. हा निष्कर्ष किंवा हा जो इलेक्शन कमिशनने आधार धरला, ज्या आधारे त्यांनी पुढे सर्व प्रकारच्या सुनावण्या सुरू केल्या आणि त्यानंतर मग पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंना या वादामुळे मिळालं होतं. तर त्यांचं म्हणणं आहे की हा वाद आहे अशा स्वरूपाचा जो निष्कर्ष काढला होता निवडणूक आयोगाने हा चुकीचा होता असं सध्या कपिल सिब्बल म्हणतायत. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की केवळ 3 पत्र होती, एक 21 जूनचं, त्यानंतर मग 25 जूनचं पत्र जे अनिल देसाईंनी स्वतः निवडणूक आयोगाला लिहिलं होतं आणि त्यानंतर 1 जुलैचं एक पत्र. या 3 पत्रांच्या आधारे इलेक्शन कमिशननी हे ठरवलं की त्याच्यामध्ये स्प्लिट आहे म्हणजेच फूट पडलेली आहे, पक्षामध्ये 2 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत. त्याबद्दल कपिल सिब्बलांचा युक्तिवाद असा आहे की हा फूट पडलेली होती किंवा हे जे 2 वेगवेगळे गट तयार झालेले होते हे गट पॉलिटिकल पार्टीमध्ये, राजकीय पक्ष संघटनेमध्ये गट पडलेले नव्हते, तर फक्त विधिमंडळ पक्षामध्ये गट तयार झालेले होते. त्यामुळे ज्या प्रकारे आपण इलेक्शन कमिशनचा जो ओव्हरऑल अधिकार आहे तो इलेक्शन कमिशनचा अधिकार हा कोणत्याही प्रकारे पॉलिटिकल पार्टी संघटनेमध्ये ज्यावेळी फूट पडते त्यावेळी पक्षचिन्ह कोणाचं असेल, पक्षाचं नाव कोणासोबत असेल याचा निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतात. आता कपिल सिब्बल म्हणतात की निवडणूक आयोगाकडे अशा स्वरूपाचा अधिकारच नाहीये की कारण त्यावेळी फक्त विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, राजकीय पक्षात फूट पडलेली नव्हती आणि विधिमंडळ पक्षात जी फूट पडलेली होती त्या